2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द व्हावा या मागणीसाठी आज नागपुरात सकल ओबीसी महामोर्चा निघतो आहे। या मोर्चासाठी ठिकठिकाणाहून अनेक जण आलेले आहेत, सहभागी होण्यासाठी आले। त्याच पद्धतीने धोंडे सरही आलेले आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कारण मोठ्या प्रमाणात जे आहे या जी.आर मुळे जे आहे ती घुसखोरी जी आहे ती ओबीसी मध्ये होती आणि ओबीसीच्या वाटेकरू अनेक जण होऊ लागलेला आहे। सर काय सांगाल, काय माहिती आहे तुमच्या? बघा, खरं तर 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मराठा समाजाचं कुणबीकरण करण्याचं महाद्वार झालेलं आहे आणि आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो। त्यामध्ये ताजं उदाहरण जर द्यायचं असेल तर कालचीच घटना आहे। कालच्या 3 ऑक्टोबरला शरद पवार नावाच्या व्यक्तीने रेणापूर तालुका, लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातलं गाव आहे तत्तापूर नावाचं गाव, तिथून हा ओबीसीचं कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठीचा अर्ज दाखल केला। ज्या दिवशी 3 ऑक्टोबरला अर्ज दाखल सकाळी केला आणि दुपारी त्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे। एवढी तत्पर सेवा महाराष्ट्र शासनामध्ये 75 वर्षात आम्हाला काही बघायला मिळाली नव्हती। म्हणजे एका दिवसामध्ये जात प्रमाणपत्र मिळतं यावरच आमचा विश्वास बसत नाही, आणि तेही बोगस कुणबी प्रमाणपत्र। दुसरं उदाहरण द्यायचं असेल तर मनोज जरांगेचे कुठलं प्रमाणपत्र मिळालं, म्हणजे तो कुठल्या समाजाचा आहे आणि त्याला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं? ते आहेत मराठा समाजाचे आणि त्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र दिलेले। मी नाव सांगितलं, शरद दिलीपराव पवार। काय पुरावे जोडले होते त्यांनी? आता पुरावे संशोधनाचा विषय, माहिती अधिकारामध्ये आम्ही त्याची फाईल मागितलेली आहे। मला असं वाटतंय की पुरावे न पाहताच दबावाखाली किंवा शासन यंत्रणा प्रो मराठा अशा प्रकारचं काम करते आहे आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा काम करते। मी उदाहरण दुसरं देईल। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यामध्ये प्रदीप काकासाहेब साळुंके हे जरांगे पाटलांचे सल्लागार आहेत। त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचं, ते आहेत मराठा, 96 कोळी मराठा आहेत आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले आणि उथळ मात्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल करतायत। ही दुर्दैवाची बाब आहे। ओबीसीमध्ये दहशत माजवण्याचं, भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम खास करून या मराठा आंदोलकांकडून करणं चालू आहे। त्यामुळं ओबीसी समाज एकवटला पाहिजे। 861 जाती आणि उपजाती ओबीसीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत। एवढ्या मोठ्या संख्येनं असलेला हा प्रवर्ग केवळ भीतीपोटी एकत्र येत नाही आणि म्हणून त्यांच्या मनातली भीती काढण्यासाठी आज नागपूरमध्ये भव्य एल्गार मोर्चा ओबीसीच्या, सकल ओबीसीच्या वतीनं आम्ही आयोजित केलेला आहे। त्या मोर्चामध्ये लाखो लोक आज येणार आहेत। या प्रमाणपत्र देत असताना कशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे किंवा काही ठोस पुरावे मिळाले आहे का? त्यांच्या याच्यावर कुठेही कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी नोंद नव्हती तरी त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कशाही प्रकारच्या नोंदी असोत का नसो, खाडाखोड करून, खरं तर आमचा आक्षेपच इथं आहे की 7 सप्टेंबर 2023ला न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी जी नेमली, ती संदीप शिंदे कमिटीच ही बोगस डॉक्युमेंटेशन तयार करणारी मोठी यंत्रणा उभा करते असा आमचा आक्षेप आहे। किंवा जे महसुली किंवा शैक्षणिक रेकॉर्ड आहे त्यामध्ये जिथं मराठा लिहिलेले रिकामी जागा पुढं असेल तर पुढं कुणबी लिहित आहेत काळ्या पेननी, आणि मागे जागा असेल तर मागे कुणबी लिहित आहेत, आणि तोच नोंद आमची आहे असं दबाव टाकून मराठा समाजाची लोक ही कुणबीची बोगस प्रमाणपत्र घेत आहेत। अशी उदाहरणं मी आपल्याला लातूर जिल्ह्यातलं एक सांगितलं, बीड जिल्ह्यातलं एक सांगितलं। खाडाखोड करताय, यावर कारवाई करू असं सरकार म्हणते आहे। मग प्रशासकीय अधिकारी कुठेतरी दबाव देत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल? सरकार बोलघेवडं आहे, ओबीसीला फसवतंय, एकीकडे मराठ्यांना फसवतंय। कारण मराठ्यांना अशा प्रकारचे बोगस कुणबी प्रमाणपत्र दिले तर याच्यानंतर जात पडताळणी कायदा 2000 जो आहे त्या कायद्यानुसार यांचं कोणाचंही प्रमाणपत्र व्हॅलिड होऊ शकत नाही, वैध होऊ शकत नाही। मी आपल्याला आकडेवारी सांगेल, मराठवाड्यामध्ये ही संदीप शिंदे कमिटी येण्याच्या अगोदर 8300 कुणबी होते, तर आज 2,40,000 कुणबी प्रमाणपत्र वाटलीत। कुठून आले हे कुणबी? आणि मोठ्या प्रमाणावर मराठ्यांचं कुणबीकरण करून मागच्या दाराने बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीवरती घाला घालणं चालू आहे आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण खास करून संपवण्याची मोठी यंत्रणा शासनाच्या मदतीनेच चालू आहे असा आमचा आरोप आहे। नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीने या 2 जी.आरचा फायदा घेतला, खाडाखोड करून अनेक प्रमाणपत्र तयार केल्या जातात आणि ओबीसीमध्ये घुसखोरी केली जाते। त्यामुळे ओबीसीच्या ताटातलं खाण्याचं काम जे आहे ते आता सुरू असल्याचं आहे आणि सरकार या सगळ्यांना पाठीशी घालतंय का असा आरोपही त्यांच्याकडून केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.